रायगड जिल्ह्यात स्क्रब टायफस या आजाराचा पहिला रुग्ण महाड तालुक्यातील दासगाव इथे आढळून आल्यानं जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झालंय। चिगर जातीच्या सूक्ष्म किड्याच्या चाव्यामुळे होणारा हा आजार संसर्गजन्य किंवा जीवघेणा नसला तरी जिल्ह्यात पहिल्यांदाच रुग्ण सापडल्यानं प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यात आली आहे। दासगाव येथील 72 वर्षीय महिला गेल्या काही दिवसांपासून ताप, खोकला आणि अंगदुखीने त्रस्त होती। ही महिला सध्या उरण येथे मुलाकडे राहत असून तिथे तपासणी दरम्यान स्क्रब टायफसचं निदान झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर ही बाब दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निदर्शनास आणण्यात आली। माहिती मिळताच आरोग्य पथकानं तत्काळ संबंधित महिलेच्या दासगाव येथील घराला भेट देऊन पाहणी केली। आरोग्य पथकानं घर आणि परिसराची स्वच्छता करून आजूबाजूला वाढलेलं गवत, रोपटे आणि वनस्पती काढून टाकल्या। तसंच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पावडर फवारणी करण्यात आली, अशी माहिती आरोग्य सहाय्यक तुकाराम कापडे यांनी दिली आहे। घराशेजारील परिसर आणि संपूर्ण गावात अशा लक्षणांचे इतर रुग्ण आहेत का याचीही तपासणी करण्यात आली। मात्र सध्या अन्य कोणताही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही। सद्यस्थितीत संबंधित महिलेवर पनवेल येथे उपचार सुरू आहेत। योग्य उपचारांची गरज महाडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत बिरादार यांनी सांगितलं की हा आजार जीवघेणा नसला तरी जिल्ह्यात पहिल्यांदाच रुग्ण आढळल्यानं आमची जबाबदारी वाढली आहे। नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, मात्र परिसर स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। स्क्रब टायफस हा ओरिएंटिया सुसुगामुशी या परजीवीमुळे होतो। माइट्स किंवा चिगर्स नावाच्या सूक्ष्म कीटकांच्या चाव्याद्वारे हा आजार पसरतो। ताप, डोकेदुखी, थंडी वाजणं, अंगदुखी आणि कधी कधी पुरळ अशी लक्षणं दिसून येतात। रक्त तपासणी किंवा PCR चाचणीद्वारे निदान केलं जातं आणि योग्य वेळी अँटीबायोटिक्सचे उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय। तर जिल्ह्यात पहिलाच रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य विभाग सतर्क झाला असून विविध तपासण्या मोहीम लवकरच राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। कीटकांच्या चाव्यामुळे हा आजार होतो, मात्र या आजारामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही। याची औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत, तरीही नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि काळजी घ्यावी। डॉक्टर आनंद गोसावी, जिल्हा आरोग्य अधिकारी। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।